आता पहिलं आपण मातीचं मिश्रण बघून घेऊया। बघा इथे मी 2 कुंड्या इथे रेती टाकले आणि जवळपास 3-4 कुंड्या माती असेल। 1 कुंडी तर 2 कुंडी तुम्ही इथं वर्मी कंपोस्ट टाकू शकता। म्हणजे 4 भाग माती, 3 भाग रेती आणि 2 भाग तुम्ही वर्मी कंपोस्ट टाकू शकता आणि थोडीशी हळद टाकले। एवढं व्यवस्थित मिश्रण करून बघा इथं थोडीशी निमखलीसुद्धा टाकले। याच्या पहिले तर मी हे टाकलं नव्हतं, याच्यामध्ये 1 मूठ राखसुद्धा टाकले। याच्या पहिले तर मी भरपूर कुडा कचरा भरूनच बरेच झाडं लावलेले आहे, कचऱ्याने कुंड्या भरलेल्या आहे। पण हे स्पेशल गोष्ट का बरं करत आहे बघा। आता बुडाशी असे जाडे खडे टाकून घेतले, पाणी व्यवस्थित जायला पाहिजे। कारण मी आज लावणार आहे हे रोजमेरीचं झाड आणि रोजमेरीचं झाड लावण्याचा पहिला अनुभव असल्यावर याला स्पेशल अशी गोष्ट करून मी लावत आहे। म्हणजे काही कुडा कचरा याच्यात भरला नाही तर खाली सुकलेले पानं भरू शकले असते, पण आता नव्हते। आणि मी बघा अशा पद्धतीने हे पूर्ण भरून ठेवलेलं आहे। आणि तोपर्यंत पक्षी बघा आपले घरटे बनवण्यासाठी असं सर्व नेत होते। आणि रोजमेरीचा प्लांट आहे ना मला याच्यासाठी लागत होता की मुली पण म्हणे की केसांसाठी आहे, खूप छान असते। म्हटलं चला आपण लावूया। बघा माती इतकी हार्ड होती, पिशवीतून काढलं तर थोडा वेळ बघा कमळाच्या टबमध्येच मी हे माती ओली होण्यासाठी, मुळ्या मोकळ्या होण्यासाठी ठेवलेली आहे। तोपर्यंत हात रिकामा राहिला आणि थोडीशी शेवाळ झालेली काढत होती, कारण इथे आल्यावर भरपूर कामे असतात। तोपर्यंत आपल्या बऱ्याच पाहुण्या बागेमध्ये यायला तयार होत्या। हे छोटे छोटे पक्षी आहे ना भरपूर येत असतात आता माझ्या बागेमध्ये आणि खूप छान वाटते मला। तोपर्यंत आपली माती बघा भिजून गेलेली आहे आणि मुळ्या थोड्याशा मोकळ्या झाल्या खालून। आता हे प्लांट मी असंच लावते, कारण याच्यामध्ये रेती तुम्ही टाकाल ना तर याच्यात पाणी साचायला नाही पाहिजे। या कुंडीत अशी माती बनवा की त्यात पाणी साचणार नाही, असा रोजमेरी प्लांटबद्दल आहे माझा हा पहिला अनुभव आहे। बघूया आता मुळ्या थोड्या मोकळ्या झाल्या ना तर मधोमध मी आता हे ठेवलेलं आहे आणि थोडीशी हळद ह्या मुळांवर टाकून घेतलेली आहे। आणि आता आपण तयार केलेलं मिश्रण परत याच्यावर वरपर्यंत भरून घेऊया आणि मुळ्या थोड्याशा वरूनसुद्धा मोकळ्या केलेल्या आहे। कारण नवीन प्लांट आणला ना तर त्याची आपल्याला पुरेशी अशी हे नसते माहिती कशा पद्धतीने तो राहणार आहे, म्हणून व्यवस्थित काळजी घेतली आहे मी अशी लावण्याची। तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने लावू शकता आणि आता आपल्याला रिझल्ट कसा मिळेल ते समोर आपल्याला समजेल ह्या मिश्रणमध्ये कसं चालते। कारण बरेचदा असं होते की प्लांट आपण लावतो ना, जोपर्यंत आपल्याकडे तो खूप दिवस राहत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला काय पाहिजे काय नको हे कळत नाही। आणि तुम्हाला कशी वाटली ही पद्धत लावण्याची नक्की सांगा। खूप सुंदर दिसत होता प्लांट। धन्यवाद।